श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे चरित्र आणि श्री ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख केलेल्या अशा श्री महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या आणि त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या मंदिरांना भेट देण्याची अनेक वर्षांपासून उत्सुकता होती. डॉक्टर सौ आशाताई परांजपे यांनी अतिशय मेहनत घेऊन आणि प्रत्येक मंदिरांना भेटी देऊन त्यावर आनंद घनराम या पुस्तकात अशा मंदिरांची माहिती संकलित केली आहे. या पुस्तकातील माहितीच्या आधारे आणि अमेरिका स्थित डॉक्टर श्रीराम मराठे यांच्या पुढाकाराने श्री महाराजांचे अनुग्रहित असे 42 महाराजप्रेमी यात सहभागी झाले होते. दिनांक 14 ते 17 जुलै 2025 या 4 दिवसांच्या कालावधीत 33 विविध ठिकाणांच्या मंदिरांना भेटी दिल्या. यात श्री महाराजांनी व त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली 25 मंदिरे आणि या मंदिरांच्या वाटेवर असलेल्या इतर 8 मंदिरांचा समावेश आहे. या संपूर्ण यात्रेची ध्वनिचित्रफीत 4 भागांमध्ये तयार केली आहे. भाग 1 दिनांक 14 जुलै 2025 रोजी भेट दिलेली मंदिरे. श्री दत्त मंदिर सातारा, चैतन्य सदन उपासना केंद्र सातारा, श्री समर्थ स्थापित मारुती मंदिर उंब्रज, श्री समर्थ स्थापित श्रीराम मंदिर चाफळ, श्रीराम मंदिर मोरगिरी, श्रीराम मंदिर कराड, श्री मारुती मंदिर कासेगाव आणि श्री ब्रह्मानंद महाराज समाधी मंदिर नवबाग. या यात्रेसाठी 2 टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि 1 इनोवा अशा 3 गाड्या घेतल्या होत्या. यात्रेची सुरुवात 14 जुलै रोजी पहाटे 6 वाजता पुण्याहून झाली. पहिल्या दिवशी सातारा येथील रामाचा गोड भागात असलेल्या दत्त मंदिरास भेट दिली. हे मंदिर श्री गोविंद शास्त्री विष्णू वैद्य यांनी बांधले. दत्त महाराजांच्या उजव्या बाजूस राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती आहेत. तर उजव्या बाजूस शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. माता जटांचा भार काकेजोडी निरंतर पायी खडावा शोभती हाती शोभे त्रिशोडमरू यतिवेश दिगंबरू माझा दया नमस्कारू अनन्य भावे म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय राम. मी सुभाष पटवर्धन. हे समोर हा जो फोटो जो आहे हे माझे पंजोबा, माझे आजोळ घर आहे. माझ्या आईचे हे घर असल्या कारणानं आई माझी इथं वयाच्या 80 वर्षापर्यंत दरवर्षी दत्तजयंती उत्सवाला येत असतात. आईच्या नंतर आईची असताना पुढे तिला येण्याचं अशक्य झालं तेव्हापासून मी या मंदिरात गेली 30 वर्ष खंड न पडता अभ्यासात येतोय. दत्तजयंतीच्या उत्सवाला आणि स्थापना दिली त्या दिवशी 1908 साली वैशाख वद्य पंचमीला दत्ताची स्थापना झालेली आहे. हा स्थापना दिनही आम्ही साजरा करतो आणि दत्त जयंती या 2 उत्सवाला आम्ही वैद्य परिवारातील लोक इथे येतो. तिरडीची व्यवस्था त्या आमच्या मोहिनी हनुमंते ज्या तुम्हाला आहे त्या सध्या बघताय. यापूर्वी आणखी 2 व्यवस्था होते पण त्याच्यानंतर सध्याची व्यवस्था म्हणजे जबाबदारी या मोहिनी हनुमंते यांच्याकडे आहे. हे गोविंद शास्त्री हे गोविंद शास्त्रीची वैद्य हे सातारा येथील काळाराम मंदिरात आणि आणखी विष्णू लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये हे पुराण सांगत असत. त्यांचा व्यवसाय हा पौराहित्य नव्हता तर पुराण सांगणे हा होता. ते वेदमूर्ती होते. ते असताना काही कारणामुळे त्या कुठल्यातरी मंदिरात त्यांना काहीतरी अपमानास्पद वागणूक दिली गेली
त्याचं त्यांना फार वाईट वाटलं आणि तेव्हा त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की मी माझं स्वतःचं दत्त मंदिर स्थापन करेन. कुठलेही आर्थिक भांडवल नसताना हे मंदिर त्यांनी वैशाख पंचमी 1960 त्या दिवशी महाराजांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना झालेली आहे. हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की महाराजांच्या व्यक्तीने येथे येऊन याची प्रतिष्ठापना करायची हे आमचं सन्मानित होतं. म्हणजे आमचं पुढच्या लोकांचं नक्कीच आहे आणि यांची कृपा आमच्यात अशीच आहे. पुढे गेल्यानंतर हे माझे आजोबा घरी पुढे त्यांच्या घरा आणखी 2 भाऊ, थोरले 2 भाऊ ते धाकटे एक बंधू होते, पण नोकरी व्यवसायानिमित्त कोणी साताऱ्यात स्थायिक झाले नाही. फक्त हे स्थायिक साताऱ्यात झाले आणि त्यांची आम्ही आमच्या पंजोबांची परंपरा आमच्या आजोबांनी पुढे चालू ठेवली. त्यांचं 1953 साली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मी त्यावेळेला जेणेकरून मी 66 वर्षाचा होतो, पण माझ्या स्मरणात हे आहेत आजोबा. त्याच्यानंतर मग आमचे मामा होते, 3 होते. आता सध्या त्यापैकी कुणीच हयात नाहीये. त्यांची आता मुलं आणि आता मी बहिणी म्हणजे त्यांच्या बहिणींपैकी त्यांचा एक मुलगा मी असे आम्ही सगळे येऊन दत्तजींचा उत्सव आणि स्थापना हे 2 उत्सव जे आहेत ते आम्ही अगदी उत्तमरित्या हे करतो, साजरी करतो. एवढीच त्याबद्दल माहिती म्हणजे समर्थ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी कृती प्रेम उपादयाची सर्वांगे सुंदर विहेंदुराची कंठी लगे माफळाची देव देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नापति कल्पनागौरी कुमरा चंदनाची योगी कुमलेश्वरा हीरे ललिता मूला कोमला मुकुरे चंदी घासिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय बोल पीतांबर हरिवर वंदना साताऱ्यातील दत्त मंदिरानजीकच असलेल्या चैतन्य सदन उपासना केंद्रास त्यानंतर आम्ही भेट दिली. या उपासना केंद्रामध्ये वर्षभर चालणारे कार्यक्रम आणि दर आठवड्यास होणारे विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. रोज सायंकाळी 6 ते 7 महाराजांची उपासना होते. कोरोनाच्या काळात संस्थांना बंदी असल्यामुळे थांबवल्यामुळे किंवा सरकारने बंदी असल्यामुळे बंद होता. आता 1 ते 1 दिवस उपासना इतकी बंद नाही. रोज साधारणतः 70 ते 80 लोक उपासनेला असतात. रविवार गुरुवारी 100 पेक्षा जास्त. वर्षांचे 19 संस्थांना आपण दिलेले कार्यक्रमापैकी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याचा सर्व खर्च 19 संस्था देतो. इथं 1 वाजेपासून सर्व 19 येतं. हे सगळं त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये दासबोध पारायणाचं असतं. पारायणाला दोन्ही पारायणाला 250 ते 300 लोक अशा टाइम बसलेले असतात. हा सगळा हॉल वरचे दोन्ही हॉल 240 पेक्षा जास्त लोकांनी जे अतिवयस्कर आणि घरी बसून परमिशन करायचं होतं. हे साधारणतः वर 500 ते 550 लोकांचा अंतराळाचा भांड्यापासून संस्थान दिल्यावर इथं प्रसाद केला जातो आणि वार्षिक स्नेह संमेलन हे आम्ही कार्यालयामध्ये करतो. मी इथं कार्ड छापलेले आहेत जपलेची. या जपामध्ये कार्डामध्ये प्रत्येक लोकांना कार्ड दिलं जातं. 13 कोटीचा संकल्प केला जातो इथं, परंतु 30 ते 35 कोटीपर्यंत आमचा पूर्ण होतो. तो संस्थांना पुण्यतिथी दिवशी कळवला जातो आणि केला जातो. अतिशय कॉपरेटिव्ह आमची सगळी लोक जे आहेत अतिशय कॉपरेटिव्ह आणि वेगवेगळ्या येतात. त्यामध्ये आपला वेळ सुद्धा आहे. अशा पद्धतीनं हे इथली उपासना केंद्र चालू आहे. वेगवेगळे कार्यक्रम यामध्ये सोमवारी महिलांचं भजन असतं. गीतामाळ भजनाचं 4 ते 5:30. मंगळवारी पुरुषांचं श्री ब्रह्मानंद महाराज भजनी मंडळ आहे. त्याच्या अध्यक्ष श्री ते
त्यांचं भजन असतं. त्यानंतर दर बुधवारी दासबोध किंवा मनोबोध हा 4 ते 5 1 तास मनोबोध अनेक पारशी यांच्यातर्फे मनोबोधाचं निरूपण असतं. गुरुवारी महिलांची उपासना 4 ते 5 असते वैयक्तिक आणि नेहमीची उपासना असते. शुक्रवारी गीतामाई भजनी मंडळ आहे त्यांचं भजन असतं. अशा पद्धतीचा नेहमीचा व्यवहार जर आठवड्याचा चालतो. जीव हा ब्रह्म सहित पसारा सहित पसारा मारुनी फिरला अद्वैत सारा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरिकाया परम परात्पर चिन्मय ठाणी चिन्मय ठाणी मुख सविता मंगलिवाणी. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरिकाया. साताऱ्याहून चाफळकडे जाताना वाटेत उमरज गावात श्री रामदास स्वामींनी सन 1649 स्थापन केलेल्या प्रताप मारुती मंदिरास भेट दिली. मारुतीची ही मूर्ती चुना, वाळू आणि ताग यापासून घडवलेली आहे. उमरज गावातून मोरगिरीकडे जाताना वाटेत श्री समर्थ स्थापित चाफळ येथील राम मंदिरास भेट दिली. हा परिसर आणि त्यामधील नद्यांनी बांधलेले मंदिर अतिशय सुंदर आहे. स्वामी समर्थांनी स्थापन केलेली श्रीरामांची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. जय देव जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ सत्वळ मंडन मंडन संसार मूळ सोवर मयूर किन्नर ध्याती सकळ धन्य तो निजदास प्रेमळ. जय देव जय देव आरती वाळू नायका. जय देव जय 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 आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी जीव हा ब्रह्म द्वैत पसारा हे अतिशय पवित्र स्थान आहे. समर्थांचा इथे 30 वर्ष वास्तव्य झालं. 30 वर्ष समर्थांचं सर्वाधिक वास्तव्य असलेलं आणि संप्रदायाचं सर्वात महत्वाचं केंद्र सज्जनगडपेक्षा हे त्या काळात चाफळ होतं. चाफळाची माहिती घेण्यापूर्वी थोडंसं चरित्राकडून यावं लागेल समर्थांच्या. तर समर्थांनी साधारणपणे 8व्या वर्षी घर सोडलेले आहे. त्यानंतर 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली नाशिक टाकळी या भागात. त्यानंतर त्यांना साक्षात्कार झालेल्या नाशिकला त्यांना रामाने सांगितलेलं आहे की तीर्थयात्रा कर 12 वर्ष. 12 वर्ष तीर्थयात्रा केली, साक्षात्कार झालेला आहे. 13 कोटी रामनाम 13 कोटी गायत्रीचं पुरस्करण करून झालेलं आहे. अतिशय आनंद झालेला आहे. त्यावेळेला हिमालयात गेल्यानंतर समर्थांना असं वाटलं की आता मला इतका आनंद मिळाला आहे की आता मला करण्यासारखं किंवा याच्यापेक्षा जास्त आनंद मिळवण्यासारखं काही नाही. मी माझं जीवन संपवलं तरी चालेल असं समर्थांना हिमालयात गेल्याला वाटलं. त्यावेळेला समर्थांनी हिमालयातनं उडी मारली. त्यावेळेला प्रत्यक्ष मारुतीला आमच्याकडे धरलेलं आहे आणि रामायण प्रगट होऊन सांगितलेलं आहे तुमची तनु आमची पाणी कृष्णातीरी जाऊन जगदोद्धार करणे आहे. मग त्या आज्ञेप्रमाणे समर्थ आले या भागात आले. कृष्णा काळाला आमच्या भागात फिरतो. हा सगळा कृष्णेचा परिसर आहे. मसूरला पहिलं मारुती मंदिर असं मसूरपासून आम्हाला सुरुवात केली. त्यानंतर मसूर पेठून निघत असताना अंगापूरचा डोहा तिकडे लागतो. त्या डोहामध्ये 2 मूर्ती सापडल्या. पैकी एक ही रामाची जिला बघितलं तर खालच्या बाजूला दुसऱ्या बाजूला बघितलं लक्ष्मण आणि सीता सुद्धा आहे. खाली मारुती आहे. ही पाषाणाची मूर्ती तिथं सापडली. आणि दुसरी मूर्ती सापडली महिषासूर मर्दिनी
गडावर केली, तिचं नाव आंगलाई आहे. तर ही मूर्ती जेव्हा घेऊन समर्थ ही मूर्ती घेतली, आता विचार करा ही मूर्ती जाती हालू शकत की आपण त्या घालायचा विचार केला तर इतकी जड आहे. पण समर्थांचं काय हो, 1200 सूर्यनमस्कार रोज घालणारा तो माणूस होता, त्याच्यामुळे अचाट शक्ती होती, प्रत्यक्ष मारुतीचा अवतार होता. मूर्ती सापडली, डोहाच्या इथून जात असताना असा आवाज आला, मी इथे आहे, मी इथे आहे म्हटल्याबरोबर डोहा थोडी मारल्यावर त्या 2 मूर्ती सापडल्या, बाहेर आणल्या, पटकन त्या दोन्ही मूर्ती झोळीत घेतल्या, झपझप चालायला लागले. विचार करा, 2 पाषाणाच्या मूर्ती घेऊन चालणं ते आपल्याला घेणंच शक्य नाही, पण ते चालायला लागलेले असताना सापडत समजलं, कुणीतरी बघितलं की या माणसाला 2 मूर्ती मिळालेल्या आहेत आणि याने तो मूर्ती घेऊन हा चाललेला आहे. तेव्हा त्यांना अडवलं लोकांनी आणि सांगितलं की ह्या मूर्ती आमच्या आहेत, कारण हा डोळा आमचा आहे. कापडच्या लोकांनी त्यांना अडवलं, त्या तुम्हाला देणार नाही. अंगापूरच्या डोहाच्या माणसांनी अडवलं, या तुम्हाला देणार. ठीक आहे म्हटले, मूर्ती खाली ठेवली, चालू पडली. ती नंतर सगळी माणसं आली, ती मूर्ती काही जाते हले ना. गाडी मूर्ती न्यायला आले, त्यांना ते काढले नाही, आम्हाला सांगितलं गोळे होते, त्या गुंफेत ते येतात, त्यांना पुढकत आले, पण केलं. मग ते शोधत आले, त्यावेळेला ही मूर्ती त्यांना सापडली आणि म्हणले की तुम्ही मंदिर स्थापन करा. त्यावेळेला यांना मंदिर स्थापन करायचं त्यांनी चाफळ हे डोक्यात घेतलेलं होतं. समर्थांचं जर आपण काढायचा विचार केला तर जे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला पोषक आहे अशा सर्व ठिकाणी या 11 मूर्तींची स्थानं आहेत. इथं जावळीचा चंद्रराव मोरे त्याला खूप त्रास देत होता, त्यामुळे सगळी जी देवळं आहेत ती त्या जावळीच्या मूर्ती आहेत, ती सगळी 11 मूर्ती, जेणेकरून दबदबा निर्माण करायचा आणि माहिती काढायची, ही 2 कार्य आहेत. आणि समाज परिवर्तन करायचे, संघटन करायचे, सगळंच त्याच्यामध्ये होतं. आणि मग इथं हे त्यामुळे त्याने चाफळ डोक्यात धरलं, पण चाफळात स्वतः लोकांनी इथे मंदिर बांधायचं नाही असं सांगितलं. तर तुम्हाला बाहेर जागा देऊ, इथं स्मशान होतं, ही स्मशानाची जागा समर्थांना दिली. समर्थांनी स्वतः हाताने इथे सगळे दगड गोटे स्वच्छ करून ही जागा स्वच्छ केलेली आहे आणि मारुतीची स्थापना केली. पुढे इथे संप्रदायाचा मोठा मठ झाला, अनेक मोठे मोठे शिष्य इथे समर्थांनी तयार केले. या 11 मूर्तींपैकी 2 मारुती इथे आहेत. समोर आहे तो दास मारुती आहे आणि मागे आपल्याला जायचंय तो वीर मारुती आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या सर्व मारुतींची वैशिष्ट्ये अशी आहेत की एक म्हणजे ते त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली मूर्ती, ते सगळ्या चुन्यापासून तयार केलेल्या आहे. दुसरं म्हणजे त्याच्यावर 1-2 जर समजा तो रामाच्या समोर असेल तर तो नमस्कार केलेला असतो, तो दास मारुती असतो. पण जर रामाच्या समोर नसेल तर तो वीर वेशात असतो, एका हातात गदा असते किंवा हात असा उभारलेला असतो, तो आवेशात असतो, आवेश मूर्ती असते, त्याला वीर मारुती असं म्हणतात. मागचा वीर मारुती आहे आणि ह्या मागच्या वीर मारुतीच्याकडे बघून समर्थांनी बिंबरूपी महामंडळी स्तोत्र लिहिलेले आहे. याच सापडच्या राम मंदिरात मनाच्या श्लोकांची रचना झालेली आहे. असं हे अतिशय पवित्र संप्रदायाचे ठिकाण. श्रीराम मंदिराच्या समोरच्या बाजूस दास मारुतीचे मंदिर आहे आणि मागील बाजूस वीर मारुतीचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात समर्थ रामदास स्वामींची ध्यान गुहा आहे. चाफळहून आम्ही मोरगिरीला निघालो. मोरगिरीचा राम मंदिर परिसर सह्याद्रीच्या कुशीत गर्द हिरवाईने नटलेला आहे, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते. येथील वामनराव पेंढारकर यांचेकडून श्री महाराजांनी राम मंदिर बांधून घेतले. साल सातारा जिल्ह्यातील मोरगिरी या गावी महाराज नेहमी जात असत. येथील श्री वामनराव पेंढारकर यांच्याकडून महाराजांनी राम मंदिर बांधून घेतले.
श्रीरामाची पूजा अर्चा करण्यासाठी महाराजांनी श्री जगन्नाथ इंदूरकरांना तिथं ठेवलं. या मंदिराच्या इतिहासाबाबत काही विशेष माहिती मिळू शकली नाही. श्री पेंढारकर यांचा कोणी वारस नसल्याने त्यांनी आपल्यानंतर साताऱ्याचे श्री रामकृष्ण कडकुणकर व मोरगीरचे श्री गोपाळराव साने यांना ट्रस्टी म्हणून नेमले. मी राजेंद्र साने. माझ्या आजोबांपासून रामाची सेवा आम्ही 3 पिढ्या करतो. सुरुवातीला गुणवंतगडाच्या पायथ्याशी राम मंदिर होतं. त्या राम मंदिराची पूर्ण पडझड झाली, तरी सुद्धा कडेनं दुरुस्ती करून वगैरे माझे आजोबा चुलते पूजा करायचे. त्याच्यानंतर ते इतकं मोडकळीस आलं की दिवा लावणं सुद्धा तिथं कठीण होऊन गेलं आणि तिथं एकही घर नाही, काय नाही, रस्ता नाही, असं डोंगरात होतं. मग माझ्या वडिलांनी गोंदवल्याची परवानगी घेऊन आमच्या जागेत स्वतःच्या मूर्ती स्थापन करायला आम्हाला परवानगी दिल्यानंतर 2000 साली आम्ही इथं मूर्तीची स्थापना केली. त्याला कडकुणकर कोणतरी एक जण होते ट्रस्टी, आता मला माहिती सांगता येणार नाही. आणि वडील गेल्यानंतर, चुलते गेल्यानंतर मी आजपर्यंत इथली सेवा करतो. 1908 साली महाराजांनी मूर्ती स्थापन केलेली आहे. महाराजांचा आणि माझ्या आजोबांचा स्नेह होता असं आजी सांगायची. आम्हाला तिथे माहिती नाही, पण माझ्या गोपाळ गणेश साने, त्यांचा महाराजांशी स्नेह होता. ते किती सालापर्यंत? ते 1979 ला गेले. म्हणजे आजोबा आणि ते 1913 ला ज्योतिष मधले अगदी तज्ज्ञ होते. त्यावेळेला महाराजांचा समाधी काळ काय असेल किंवा काय हे सुद्धा माझ्या आजोबांनी लिहून ठेवलेलं आमच्याकडे आहे अजून. मग त्याच्यानंतर 2010 ला ते पूर्वीचं आमचं मंदिर होतं ते दगडी बांधकाम होतं. दगडी बांधकाम असल्यानंतर मग ते पूर्ण पडझड झाली. आमच्या मारुती मंदिरात हे आमचं मालकीच आहे. हा, जे मारुतीराय होते इथे पण ते मारुतीरायांची म्हणजे कशी होती, साधी मूर्ती होती. आणि दुसरी जी रंगीत एक मूर्ती होती ती स्थापन केलेली नव्हती. ते भैरवाच्या देवळाचं कळसाचं काम करणारे तामिळनाडूवाले मिस्त्री राहायला येतो, ते राहायचे, काम करायचे. तर त्यांनी आठवण म्हणून ती एक मूर्ती केली होती, पण ती सुद्धा बनली, पण तिची स्थापना वगैरे काही केलेली नव्हती. मोरगिरीहून कराडकडे जाताना वाटेत पाटण इथल्या हनुमान मंदिरात दुपारचे भोजन केले. पाटण येथे दुपारचे भोजन केल्यानंतर आम्ही सातारा जिल्ह्यातील कराडमधील राम मंदिरास भेट दिली. महाराजांचे भक्त वासुनाना देव आणि बापूसाहेब चिवटे यांनी महाराजांच्या सांगण्यावरून हे रामाचे मंदिर बांधले असून 1911 मध्ये महाराजांच्या हस्ते या मंदिरातील राममूर्तींची स्थापना झाली.
कराड राम मंदिर सातारा जिल्ह्यातील कराड येथील वासुनामा देव व बापूसाहेब चिमटे हे महाराजांचे भक्त होते. महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी हे रामाचं मंदिर बांधले. सन 1911च्या रंगपंचमीला या मंदिराची स्थापना महाराजांच्या हस्ते झाली. यावेळी संकेश्वराच्या शंकराच्या जयंती व महाराजांची तिथे भेट झाल्याचा उल्लेख मिळतो. कराड राम मंदिरातील मूर्ती तेथून जवळच्याच 15 किलोमीटर अंतरावरील कालं या गावी घडवून घेतल्या असे श्री देशपांडे यांनी सांगितले. मंदिराच्या स्थापनेनंतर श्री चिवटे यांनी वासुनामा देवांना मंदिराबाबतीत सर्व अधिकार दिले. कवठे येथील रामदासी शांताश्रम स्वामी यांनी लहानपणी गृहत्याग करून काशी येथे संन्यास घेतला. तेथील तारक मठाचे ते अधिपती होते. गोंदालेकर महाराजांचा व शांताश्रम स्वामींचा परिचय काशी येथे झाला असता महाराजांनी त्यांना आपल्या देहत्यागानंतर कराड येथे जाऊन रामाची सेवा करण्यास सांगितले होते. ही गोष्ट महाराजांनी कराडमधील मंडळींना आधीच सांगून ठेवली होती. मंदिराची व्यवस्था योग्य व्यक्तीच्या हातून व्हावी हा महाराजांचा दूरदर्शीपणा या घटनेतून प्रकर्षाने दिसतो. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे शांताश्रम स्वामींनी 1913 नंतर 12 वर्षे आयुष्याच्या अखेरीपर्यंत राम मंदिरात राहून श्रीरामाची सेवा केली. शांताश्रम स्वामी कृष्णभक्त होते. भागवतावर ते उत्तम प्रवचने करीत असत. कराड येथील राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रामदासी पद्धतीप्रमाणे भिक्षा मागितली जाते. मंदिरातील राममूर्ती अत्यंत सुबक आहे. मंदिराला 75 वर्षे झाली. त्यानिमित्ताने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरातील बाहेरची लाकडी प्रभावळ पूर्वीचीच आहे. मंदिरात श्री शांताश्रम स्वामींची समाधी आहे. समर्थ संप्रदायाचे मोठे साधक श्री अण्णाबुवा कालगावकर यांची व महाराजांची भेट याच मंदिराच्या परिसरात झाल्याचे कालगावकर बुवांनी आम्हाला सांगितले. श्रीराम समर्थ. साफल्या निजवल्या कौशल्या माता भूकन्या आनन्या महिमान्या सीता केचरवनिचर पणिवर भरत निजघाता दशरथ नायक संज्ञातो पिता जय देव जय देव जय देवता भारती नायका जय देव जय देव आचार्य गुरुवर्याचार्याचे फळ रविकुल कंकण मंडळ संसार मूळ सुरवर विवर किन्नर ख्याती सतळ संज्ञातो निरलाल भक्त प्रेमळ जय देव जय देव जय रघुकुल देवता भारती भोवाळू त्रिभुवनायका जय देव जय देव. कराडहून आम्ही सांगली जिल्ह्यातल्या पेठजवळ असलेल्या कासेगाव येथील हनुमान मंदिरास भेट दिली. हे मंदिर वैद्य बळवंतराव कासेगावकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने श्री महाराजांच्या सांगण्यावरून अंदाजे 1915-16 मध्ये बांधले. कासेगाव 1915-1916 श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे एक शिष्य लुंकडीचे श्री हनुमंतराव कुलकर्णी यांचे शिष्य वैद्य बळवंतराव कासेगावकर आपल्या गुरुच्या सांगण्यावरून बळवंतराव कासेगावकर गोंदवल्या श्री महाराजांच्याकडे इसवी सन 1908 मध्ये 1 महिना लावून राहिले. तशीच श्री महाराजांची व बळवंतरावांची भेट 1930 झाली. बळवंतरावांनी आपल्या डायरीत या काळात श्री महाराजांबरोबर झालेल्या संवादाची तिथल्या कार्यक्रमाची व त्यांना श्री महाराजांनी सांगितलेल्या नित्यनेमाची नोंद उत्तम रीतीने करून ठेवली आहे. त्या नोंदीवरून बरेच काही समजते. श्री महाराजांनी बळवंतरावांना मोठा आग्रहाने घेऊन घेतले. निघण्यापूर्वी खुर्ल्या राम मंदिरात त्यांना श्वासावर नाम घेण्यास शिकवले. षण्मुखी मुद्रेत योग शिकवला व 13 कोटी जपाचा संकल्प सोडून घेतला. पहिली माळ स्वतः ओढून दिली. त्यानंतर 1 रुपया देऊन गावकऱ्यांच्या मदतीने हनुमंताचे मंदिर बांधण्यास सांगितले. श्री महाराज बळवंतराव कासेगावी तिथे घरी गेले होते. तिथे काही काळ थांबून त्यांनी साधनेची जागा पाहून श्री महाराजांनी समाधान व्यक्त केले व भरपूर रामनाम घ्यावे असे सांगितले. ही घटना इसवी सन 1908 साली घडली. त्यानंतर बळवंतरावांनी गावकऱ्यांच्या मदतीने हनुमान मंदिर बांधले. त्याचे नक्की साल समजू शकले नाही. ते साल अंदाजे इसवी सन 1915-16 असावे. ही सर्व हकीकत त्यांच्या रोजनिशीतून आमच्या वाचनात आली. त्यामुळेच आम्ही पुणे सरदार रस्त्यावरील पेठ जवळच्या कासेगावला गेलो. गावात गेल्यावर लगेचच हनुमंताचे मंदिर आहे. हनुमंताची वीर मुद्रेतील एक सुंदर भारदस्त भव्य मूर्ती आहे.
मंदिर उत्तम स्थितीत आहे. काही वर्षापूर्वी जो जीर्णोद्धार झाला आहे तिथून जवळच वैद्य कासेगावचा जुना वाडा आहे. बळवंतांचा मुलगा सून 2 नातू तिथं राहतात. वाडा 150 वर्षापेक्षा जास्त पुरातन आहे. बांधकाम भरभक्कम आहे. लाकडाचे प्रचंड मोठे वासर घातलेला 2 मजली वाडा आहे. शिवाय त्याला तळघरही आहे. खालच्या मजल्यावर हनुमंतराव कुलकर्णींकडून आलेल्या राममूर्तीचे मंदिर आहे. वरच्या मजल्यावर भगवंतराव कासेगावकरांची साधनेची जागा आहे. छोट्याशा दारातून वाकून सरपटत ध्यानाच्या जागेवर जावे लागते. श्री महाराज त्या जागेवर येऊन गेले होते. त्याला 95 वर्ष झाली, पण अजूनही त्या ध्यानगृहात स्पंदने जाणवतात. त्या जागेवर श्री हनुमंतराव कुलकर्णी, श्री गुरुवरून महाराज यांनी साधना केली होती. या मंदिराजवळ वैद्य कासेगावकरांचा वाडा आहे. या वाड्यात रामाच्या मूर्ती आणि ध्यानासाठी स्वतंत्र छोटी गुहेसारखी जागा आहे. या ठिकाणी श्री महाराज येऊन गेले आहेत. कासेगावहून आम्ही श्री महाराजांचे पट्टेशिष्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे समाधीस्थान असलेल्या नवबाग येथे पहिला मुक्काम केला.